मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन आपण पाहत होतो. यामध्ये ही थिअरी ज्या कन्सेप्टवर बेस आहे ते कन्सेप्ट होते जेनेटिक व्हेरिएशन्स, त्यानंतर नॅचरल सिलेक्शन आणि आयसोलेशन. यातले 2 पॉईंट आपण पाहिलेले आहे, जेनेटिक व्हेरिएशन आणि नॅचरल सिलेक्शन. आता आपल्याला पाहायचं आहे आयसोलेशन. व्हॉट इज आयसोलेशन? आयसोलेशन इन जनरल इट इज द सेपरेशन. सेपरेशन म्हणजे आयसोलेशन असं आपण म्हणतो. मग सेपरेशन कशाचं? तर इट इज द सेपरेशन ऑफ populations of a particular species. separation of population. एखाद्या ठराविक स्पेसीसचं जे पॉप्युलेशन असतं त्याचं सेपरेशन कशामध्ये? तर छोट्या छोट्या युनिटमध्ये, इंटू स्मॉलर युनिट्स. दॅट इज कॉल्ड आयसोलेशन. याला म्हणू आपण आयसोलेशन. याच्यामुळे काय होतं? इट प्रिव्हेंट्स इंटरब्रीडिंग अमंग देमसेल्व्स और बिटवीन द इंडिव्हिज्युअल्स ऑफ दिस पॉप्युलेशन. समजा की आता एक एरिया आहे, हा ठराविक एरिया आहे ए, या ठिकाणी काही ऑर्गॅनिझम्स हे राहत आहे या पॉप्युलेशनमध्ये. समजा या पॉप्युलेशनमध्ये ते राहत आहे आणि इथे एखादा मोठासा असा बॅरियर आहे, एखादा पर्वत आहे किंवा एखाद्या यानी मोठी नदी आहे किंवा एखाद्या ग्लेसियर्स वगैरे आहे, हिमनद्या ज्याला आपण म्हणतो ते. इथले काही इंडिव्हिज्युअल ए पॉप्युलेशनमध्ये, दिस इज ए पॉप्युलेशन, इथले काही इंडिव्हिज्युअल्स, काही जीन पूल जो आहे तो इथून काही कारणास्तव, समजा काही मेंढ्या वगैरे असतील, बकऱ्या अशा चरत काही हे करत इथून अगदी हा माउंटन चढून सुद्धा काही वेळेला किंवा अशा याला हे करून इकडच्या एरियामध्ये गेल्या, इथल्या एरियामध्ये गेल्या, इथे ते इंडिव्हिज्युअल्स गेले आणि ह्या एरियामध्ये त्यांचं पॉप्युलेशन आता इकडेच ते राहिले आणि इकडेच ते वाढीला लागले, इकडेच त्यांच्यामध्ये इथे आपसातच इंटरब्रीड झालं, इथेच वर्षानुवर्ष राहिले, जनरेशन आफ्टर जनरेशन. खूप सारे जनरेशन, नंबर 1, 2, 3, 4 असे खूप सारे जनरेशन्स झाले. इथे एक 25 ते 100 जनरेशनपर्यंत ते इकडेच आहे, ते इकडे गेलेलेच नाही. मूळ याच्यामध्ये ते गेट आयसोलेटेड. या भागातून या भागात गेल्यामुळे ते आता सेपरेट झाले, टोटली सेपरेशन झालं त्यांचं. कधी छोट्या युनिटमध्ये सुद्धा होईल, एक युनिट इकडे गेलं, दुसरं आणखीन दुसऱ्या हॅबिटॉटमध्ये गेलं, तर दिस इज कॉल्ड आयसोलेशन. मग अशा वेळेला काय होतं? आता हे बी वेगळंच पॉप्युलेशन तयार झालं. अशा वेळेला यांच्यामध्ये जनरेशन आफ्टर जनरेशन इथल्या वातावरणाशी जुळवून घेता त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन्स आले. वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स ते निर्माण करतात. वेगवेगळे ॲडॅप्टेशन्स त्यांच्या फिजिकल कंडिशनमध्ये तयार होतात आणि त्याच्यामुळे या स्पेसीसपासून ही जी काही स्पेसीस होती, ती स्पेसीस ए, ह्या स्पेसीसमध्ये याच्यातलेच ते इंडिव्हिज्युअल होते, पण आता जर का हे आणि हे पुन्हा एकत्र आले तर यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. सो दे गेट टोटली आयसोलेटेड. देर इज नो इंटरब्रीडिंग पॉसिबल. दिस प्रिव्हेंट्स दिस सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ दिस स्पेसीस इंटू दिस स्मॉलर युनिट्स. It causes or it prevents the interbreeding between them and hence it get completely isolated. हे आयसोलेशन झाल्यामुळे इकडे नवीनच स्पेसीस तयार होते. आता ही होते दुसरी स्पेसीस बी. यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग पॉसिबल होत नाही. इव्हन इफ दे गेट चान्स टू रिप्रोड्यूस. इकडचे पुन्हा इकडे आले तर हे वेगळी स्पेसीस, ही वेगळी स्पेसीस असं राहील. समजा यदा कदाचित आलेच ते इकडे, तरी ह्या स्पेसीसची त्यांना जुळवून घेता येणार नाही किंवा यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग रिप्रोडक्शन पॉसिबल नाही. तर याला म्हणतात आयसोलेशन. मग ह्या आयसोलेशनमुळे सुद्धा वेगवेगळ्या स्पेसीस फॉर्मेशन होतं, हे आपण बघितलं. तर याच्यामध्ये आयसोलेशनचे वेगवेगळे मेकॅनिझम, अनेक प्रकारचे मेकॅनिझम. आता निसर्गामध्ये जर असं आयसोलेशन होत असेल तर त्याच्यात वेगवेगळे मेकॅनिझम्स ऑपरेट करतात. तर कोणकोणते वेगळे? खूप सारे आहेत. मेनी मेकॅनिझम्स देर आर इन नेचर. आयसोलेटिंग मेकॅनिझम म्हणतात त्याला. इट इज कॉल्ड आयसोलेटिंग मेकॅनिझम्स. वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम्स आहेत. तर आपल्याला काही पाहायचे आहेत त्याच्यातले. नंबर ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम्स विच आर ऑपरेटेड इन नेचर. आणि हे अर्थातच कशासाठी? तर स्पेसिएशनसाठी. डायव्हर्जन्स निर्माण होतो, काही डायव्हर्स कंडिशन्स त्या ठिकाणी निर्माण होतात, फिजिकल कंडिशन्स त्यांच्या बदलतात अँड इट रिझल्ट्स इन टू स्पेसिएशन ऑफ स्पेसीस फॉर्मेशन. मग याच्यामध्ये मुख्य 2 प्रकारचे आयसोलेटिंग मेकॅनिझम आहे. एक मी आत्ता जे सांगितलं ते जिओग्राफिकल आयसोलेशन आणि दुसरा प्रकार आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन.
रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. मग जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे काय, तर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे बॅरियर्स, ते नॅचरल बॅरियर्ससुद्धा असू शकतात, काही नॅचरल आणि विशेषतः जिओग्राफिकल, त्याला आपण म्हणू जिओग्राफिकल. मोठमोठे माउंटन्स आहे किंवा काही हिमनद्या आहेत, ग्लॅसियर्स आहेत, मोठ्या रिव्हर्स आहेत, सीज आहेत, वेगळ्या म्हणजे सीज ऑर ओशन्स. जसं डार्विननी त्यांच्या अभ्यासामध्ये काही पक्षी बघितले होते, फिंचेस. त्यांना डार्विन फिंचेस म्हणून ओळखले जाते. तर हे फिंचेस जे आहेत ते ॲडॅप्टिव्ह रेडिएशन दाखवतात. म्हणजे मुळात त्यांची मूळ स्पेसिस एकच होती आणि मग ते वेगवेगळ्या हॅबिटॉटला गेले. ड्यू टू सम जिओग्राफिकल बॅरियर्स दे गेट सेपरेटेड, ते आयसोलेट झाले, एकमेकांपासून दूर राहायला लागले आणि त्याच्यामुळे त्यांची तिथली फिडिंग हॅबिटॉट, त्याच्यासाठी तिथे जसं कंडिशन असेल त्यानुसार त्यांच्यामध्ये बदल झाला. फिंचेसमध्ये विशेषतः त्यांच्या बीकमध्ये बदल झालेला त्यांना दिसला. मूळ ती स्पेसिस जी होती ती मूळ जी होती ते सारखेच होते, फक्त त्यांच्यामध्ये काही फिजिओलॉजिकल चेंजेस झाल्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग इज नॉट पॉसिबल. इंटरब्रीडिंग पॉसिबल होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना आपण म्हणू जिओग्राफिकल आयसोलेशन. तर असे वेगवेगळे बॅरियर्स ते प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन दिस आयसोलेटेड ग्रुप. ए ग्रुप जो होता, या ए पासून बी ग्रुप वेगळाच तयार झाला. याच्यामध्ये वेगळंच पॉप्युलेशन, एवढंच नाही तर वेगळीच स्पेसीज तयार होते आणि हे आयसोलेट होतात. तर हे आहे जिओग्राफिकल आयसोलेशन. दुसरं आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन इट ऑकर्स ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल. आता याच्यामध्ये चेंज कशामध्ये होतो, तर जेनेटिक मटेरियलमध्ये. इट ऑकर्स ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल. याच्यामध्ये जेनेटिक मटेरियलमध्ये चेंज होतो आणि त्यामुळे आता जीन पूल असो, स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन्ससुद्धा येईल याच्यात. काही वेळा त्यांचे जेनायटल ऑर्गन्ससुद्धा बदलतात, स्ट्रक्चर ऑफ जेनायटल ऑर्गन इव्हन, अँड हेन्स दे गेट टोटली आयसोलेटेड, रिप्रोडक्टिव्हली आयसोलेटेड. म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग पॉसिबलच होत नाही, कुठल्याही कंडिशनमध्ये ते रिप्रोड्यूस करू शकणार नाही एकमेकांशी आणि त्यांना आपण रिप्रोडक्टिव्हली आयसोलेटेड असं म्हणतो, कम्प्लिटली रिप्रोडक्टिव्ह आयसोलेटेड. याच्यामध्ये पुन्हा काही टाईप्स आहेत रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये. तर ते टाईप्स मी थोडक्यात सांगते आणि उरलेलं त्याचा आपण नंतरच्या व्हिडिओत पाहू. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनचे दोन मुख्य रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन याचे मेकॅनिझम्स जे आहेत ते दोन भागामध्ये आपण स्टडी करतो. दोन याच्यामध्ये टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम ऑफ रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. वन इज प्रीमेटिंग, म्हणजे हे केव्हा होऊ शकतं आयसोलेशन. प्रीमेटिंग म्हणजे फर्टिलायझेशन व्हायच्या आधी, प्रत्यक्षात मेटिंग प्रोसेसच्या आधीच हे आयसोलेशन होऊ शकतं, ज्याला प्रीझायगोटिक म्हणजे झायगोट तयार होण्याच्या आधी प्रीझायगोटिक आयसोलेशन असे म्हणतात, आयसोलेटिंग मेकॅनिझम. आणि दुसरं जे आहे ते झायगोट तयार झाल्यानंतर म्हणजे फर्टिलायझेशन होईल, पण झायगोट तयार झाल्यानंतर कदाचित त्याच्यात सेपरेशन होईल, त्याला म्हणतात पोस्ट झायगोटिक ऑर पोस्ट मेटिंग ऑर पोस्ट झायगोटिक आयसोलेटिंग मेकॅनिझम. तर हे दोन मुख्य प्रकार आयसोलेटिंग मेकॅनिझमचे आणि त्याच्यातले आता आणखी वेगवेगळे प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.